खूप मोठी अपडेट आली आहे एम.एच. नर्सिंग सी.ई.टीची, जी 2 तारखेलाच अपडेट आलेली आहे. पण साईटवरती काही इश्यू असल्यामुळे ही अपडेट तुम्हाला आज दिसत आहे, आज विजिबल आहे. तर ही अपडेट कशा रिलेटेड आहे याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे का तुमचा रिझल्ट आज लागणार आहे, कधी लागणार आहे? तर हे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही हा शेवटपर्यंत बघा की नेमकी काय अपडेट आली आहे, कशा पद्धतीने नर्सिंगमध्ये अपडेट आलेले हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी ज्यांनी कोणी आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेलं नसेल, तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे तुम्हाला जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्हाला जॉईन करून सगळे अपडेट तुम्हाला आधी तिथे मिळत असतात. तर चला तर बघूया ही अपडेट कधी आलेली आहे. आता बघा, आपण मेडिकल एज्युकेशनमध्ये जर क्लिक केलं त्याच्यानंतर सर्वात पहिलं बघूया आपण एम.एच. नर्सिंगची कधी अपडेट आलेली आहे. हे नोटीस नंबर 2 ही 2 तारखेला अपडेट आलेली आहे. कोर्स नेम एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. तर काय आलेलं आहे नोटीसमध्ये बघा, ही 8वी नोटीस आहे एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. कडून आलेली की ऑब्जेक्शन रिव्ह्यू, म्हणजे जर ज्या विद्यार्थ्यांनी जर ऑब्जेक्शन आहे का, आता तुम्हाला माहिती आहे की 22 आणि 23-24 अशा 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन सगळ्यांना ऑन केलेलं होतं. काय तर ऑब्जेक्शन ट्रॅकर ऑन केलेलं होतं. तर त्या ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये किती क्वेश्चनला मार्क मिळणार, कसे मार्क मिळणार, आता बऱ्याच युट्यूबरने सांगितले की इतके बोनस मार्क मिळणार, तितके बोनस मार्क मिळणार. तर ऑफिशियली सी.ई.टी. कडून ही 2 तारखेला नोटीस जारी केलेली आहे, पण ती आज विजिबल होत आहे. आता मी चेक केलं तर ऑफिशियल वेबसाईट, तर तिथे तुम्हाला ते विजिबल होत आहे. तर चल बघूया आपण ती पीडीएफ ओपन करून नेमकं काय आहे त्या पीडीएफ मध्ये. तर अशा पद्धतीने हे बघा, एम.एस. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सी.ई.टी. सेल कडून नोटीस आलेली, नोटीस नंबर 8 एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. ऑब्जेक्शन रिव्ह्यू. आता ही नोटीस 2 तारखेला जारी झालेली आहे. आता सर्वांनी चेक केलेलं असेल नोटीस, पण ही नोटीस इतकी दिवस विजिबल नव्हती. तर बघूया की हे काय बोललेलं आहे की नोटीस हे कधी बघा, 20/5ला तुम्हाला माहिती आहे नोटीस नंबर 7 आहे, तिथे ऑब्जेक्शनचा ट्रॅकरची एक नोटीस आलेली होती. त्या नोटीसमध्ये तुमचं ऑब्जेक्शन हे 22 ते 24 तारखेपर्यंत विजिबल असणार आहे असं सांगितलं होतं. त्या रिगार्डिंग तुम्हाला तुमचे क्वेश्चन पेपर, तुम्ही सिलेक्ट केलेले ऑप्शन आणि करेक्ट आन्सर काय आहे हे तुम्हाला तिथे शो होणार होतं. पण सी.ई.टी. सेलने हे कन्फर्म केलेलं आहे की जे आता बघा इथं, इट्स हार्डली इन्फॉर्म टू दॅट नो ऑब्जेक्शन वेअर रिसिव्ड, म्हणजे कुठलंही ऑब्जेक्शन रिसिव्ह झालेलं नाही आहे एम.एच. सी.ई.टी. कडे, म्हणजे कोणालाही बोनस मार्क मिळणार नाही आहेत. तर सगळ्यांना समजून घ्या की तुम्हाला एकही बोनस मार्क मिळणार नाही. तुमची कुठलीही शिफ्ट असो, 6 मे मॉर्निंग असो, आफ्टरनून असो, 7 मे असो, सर्व क्वेश्चन बरोबर होते, सर्व आन्सर बरोबर होते. कुठल्याही पद्धतीने तुमचा एकही क्वेश्चनला तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळणार नाही. सी.ई.टीने क्लिअर केलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलं फायनल ऑब्जेक्शन किंवा फायनल ऑब्जेक्शन रिगार्डिंग तुम्हाला कुठलाही काही दिसणार नाही यानंतर. आता जो होणार आहे तुमचा डायरेक्ट रिझल्ट शो होणार आहे. तर आता सुरुवातीला बघायची की आपल्याला रिझल्ट कधी शो होणार आहे. तर इथे सांगितलेलं आहे की नो फर्दर, सांगितलेलं आहे की ऑब्जेक्शन रिगार्डिंग द क्वेश्चन पेपर आणि आन्सर की शाल बी, तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हे सर्कमस्टन्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक समरीमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळणार नाही. आता बघायचं आपल्याला रिझल्ट कधी लागणार आहे. तर ही नोटीस तुम्हाला आज विजिबल राहिलं. येत्या 48 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट रिगार्डिंग कुठलीही अपडेट येऊ शकते. तर बघूया की रिझल्ट कशा पद्धतीने होतो. आणि ज्यांनी कोणी आपली पेड काउन्सिलिंग जॉईन केलेली नसेल त्यांनी पेड काउन्सिलिंग जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही अपडेट मिळतील. आता तुम्हाला बऱ्याच जणांचे विद्यार्थ्याचे डाऊट आहेत की सर बाकी काउन्सिलरची फीस 2,000 आहे, तुमची 2,500 का, 2,500 का? तर त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मी आपल्या फीसमध्ये आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून देत असतो, तुमचे डॉक्युमेंट अपलोड आम्हीच करत असतो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा आम्हीच पाठवत असतो अपलोड करून, तुमची सर्व प्रोसेसही आम्ही करून देत असतो. बाकी काउन्सिलर फक्त तुम्हाला गाईड करणार आहेत की कशा पद्धतीने तुम्ही कुठली स्टेप केव्हा घेतली पाहिजे. आमच्या काउन्सिलिंगमध्ये असं नाही. आमच्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईडन्स देणार आहोत. गाईडन्स तर देणारच आहोत बाकी काउन्सिलरप्रमाणे, पण आम्ही सगळी प्रोसेसही आम्ही करून देणार आहोत. तर सगळ्यांना एक सांगायची की 48 तासामध्ये तुमचा कधी रिझल्ट येऊ शकतो. ही नोटीस आल्याच्या नंतर ऑब्जेक्शनचं फायनल झालेलं आहे, 2 तारखेला आलेलं आहे. तिथून पुढे 6 ते 7 दिवसानंतर रिझल्ट येत असतो. तर तुमचा उद्याही रिझल्ट येऊ शकतो, परवाही रिझल्ट येऊ शकतो. तर कधी रिझल्ट येऊ शकतो, रिझल्टसाठी सर्वांनी तयार राहा. आणि फक्त नोटीस शॉर्टमध्ये एवढंच आहे की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने बोनस मार्क मिळणार नाहीत. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.